हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली। आज आपल्या हँगिंग वर्कचा सेकंड पार्ट आहे। तुम्ही बघू शकता इथं पहिला आपण वेगवेगळ्या प्रकारचे बनवून घेतले होते हँगिंग। आता पण मी 5-6 वेगळ्या प्रकारचे दाखवणार आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। आजचे हँगिंग खूप सुंदर असणार आहेत आणि व्हेरायटी पण असणार आहे वेगळी। तर इथं मी घेतलेले आहेत लॉंग पाईप घेतलेले आहेत आणि इथं मी क्रिस्टल घेतलेले आहेत। याला क्रिस्टल पण बोलतात आणि हँगिंग मोती पण बोलतात। हे गोलवाले पण क्रिस्टल बोलतात याला आणि हँगिंग मोती बोलतात। तर तुम्ही बोलतात तुमच्या एरियामध्ये म्हणजे तुमच्या भागामध्ये जे बोलतात ते तुम्ही बोलू शकता। आमच्या इकडं तर हँगिंग मोती बोलतात। तर इथे मी गोल्डन मोती पण घेतलेले आहेत 4 mm चे। इथं मी धागा वरती काढून घेतलेला आहे, सुई वापस खालती टाकलेली आहे मी आणि धाग्याच्या मधनं आपण सुई वरती घेणार आहोत। पहिल्या बी हँगिंग मध्ये मी सांगितलेलं आहे। याच्याने काय होतं की धागा आपला पॅक होतो, त्याला नॉट बसली जाते, ज्या करून आपला धागा वरती येत नाहीये। तर तुम्ही हे स्ट्रिक नक्की तुम्ही पण करा, ज्या करून तुमचा धागा वरती येणार नाहीये। इथं मी 5 जे आपले कट बीट्स आहेत लॉंगवाले ते टाकलेले आहेत आणि इथं मी रेड कलरचे गोल क्रिस्टल आणि ग्रीन कलरचा एक क्रिस्टल असे 3 क्रिस्टल घेतलेले आहेत। बघू शकता क्रिस्टल मनी जे आहेत। त्याच्यानंतर मी आणखीन 5 जे लॉंग आपले पाईप आहेत कट बीट्स ते टाकणार आहे आणि इथं बघू शकता एक वेगळ्या प्रकारचे आपले हँगिंग तयार होत आहे। अशाच वेगळ्या प्रकारचे मी दाखवणार आहे। तर इथं व्यवस्थित आपण धागा पॅक करून घेणार आहोत, ज्या करून आपले हँगिंग खराब नाही होणार। 1-2 वेळा सुई खालती टाकून आपण धागा पकडून खालच्या साईडला वरती सुई काढून घेणार आहोत, ज्या करून आपल्या धाग्याला खालच्या साईडला नॉट बसेल। कारण हँगिंगचा धागा पॅक झाला पाहिजे, त्याला नॉट बसली पाहिजे, नाही तर निघू शकते। तर आपल्या दुसरे हँगिंग बनवणार आहोत आपण, त्याच्या साईडला मी वरती सुई काढून घेतलेली आहे। इथं पण वेगवेगळे डिझाइन दाखवत आहे मी तुम्हाला। इथं पण मी लॉंग पाईप टाकत आहे, बघू शकता। मी 5 लॉंग पाईप घेतलेले आहेत इथं जे कट बीट्स आहेत। तर इथं मी एक बघू शकता 3 गोल्डन मोती घेतलेले आहेत 4 mm चे। तुम्ही कुठलेही बीट्स यूज करू शकता, मी तुम्हाला पहिले भी सांगितलेलं आहे। आणखीन 5 मी कट बीट्स टाकलेले आहे जे लॉंग पाईप आणखीन इथं पॅक करत आहे मी। बघू शकता खूप छान असे आपले हँगिंग तयार झालेले आहे। इथं मी व्यवस्थित धागा पॅक करत आहे। आपण वरती इथं सुई काढून घेतलेले आहे। आणखीन मी इथं 5 हे टाकलेले आहेत जे लॉंग आपले पाईप असतात ते, आणि हा वेगळा मोती आहे, बघू शकता तुम्ही। याच्या साईडने होल असतात, ह्यानी पण बनवू शकता तुम्ही हँगिंग, म्हणून मी तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे। हे ज्वेलरीमध्ये पण यूज करतात, हा हँगिंग मोती ज्वेलरीमध्ये पण यूज करतात। त्याच्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे की याची साईज थोडीशी मोठी आहे, बघू शकता तुम्ही हँगिंग मोत्यापेक्षा।
हे जास्त तर आम्ही ज्वेलरीमध्ये यूज करतो, पण माझ्याकडं आहे तर मी तुम्हाला एक आयडिया देत आहे की या मोत्याने पण तुम्ही हँगिंग करू शकता. बघा खूप छान दिसत आहे. तुमच्याकडे जे बी बीट्स असतील त्याने तुम्ही करू शकताय हँगिंग. जे आपल्या साडीच्या कलरचे पण भेटतात, सगळे कलर अवेलेबल असतात आरीवर्कच्या दुकानामध्ये. साडीच्या जे ब्लाऊजचे मॅचिंगचे पण भेटतात. तर इथे मी छोटे कट बीट्स घेतलेले आहेत, 10 कट बीट्स टाकून घेतलेले आहेत. बघू शकता 5-5 मी दाखवत आहे, ज्याच्याकरून तुम्हाला आयडिया भेटेल. तर मी इथं आता जे लक्ष्मी कॉईन असतो, जे आपले लक्ष्मीचे वर्क बनवतात त्याच्यासाठी लक्ष्मी कॉईन यूज करतात. ते लक्ष्मीचा जे वर्क बनवतो आपण त्याच्यामध्ये हे ब्लाऊजच्या बाजूवरती हँगिंग केली जाते. त्याच्यासाठी मी तुम्हाला इथं हँगिंग बनवून दाखवत आहे. तर आणखीन 10 कट बीट्स आपण टाकून घेणार आहोत याच्यामध्ये. जे छोटे कट बीट्स असतात तेच यूज केलेले आहेत मी इथं बघू शकता. इथं 10 टाकून घेतलेले आहेत मी, आणि बराबर V शेप बनवणार आहे याचा मी. तुम्ही V शेपमध्ये बनवलं तर खूप सुंदर दिसतंय. इथं बघू शकता मी छानसा असा लक्ष्मी कॉईनचा हँगिंग बनवून घेतलेले आहे. तर इथं व्यवस्थित धागा पॅक करून घेते. इथं आणखीन एक मी लाईन बनवून घेत आहे स्केलच्या साहाय्याने आपल्याला हँगिंग करण्यासाठी. इथं मी सुई खालती टाकलेले आहे वरती घेऊन, आणि इथं धागा आपण पॅक करून घेत आहोत. ही पूर्ण हँगिंग मी कट बीट्सने बनवणार आहे. इथं मी 10 कट बीट्स जे आहेत ते टाकून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही याचा शेप. त्याच्यानंतर मी सुई त्याच्या साईडला घेतलेले आहे कॉर्नरला. इथं मी 15 कट बीट्स टाकलेले आहेत, 5 जास्त टाकलेले आहेत, ज्याकरून याची डिझाईन व्यवस्थित बनेल. हे बघा खूप छान दिसतं. तुम्ही पण 10 आणि 15, 20 पर्यंत तुम्ही कट बीट्स यूज करू शकता. पहिल्या लाईनमध्ये 15 पण यूज करू शकता, दुसऱ्या लाईनमध्ये 20 पण यूज करू शकता. थोडंसं मोठी साईज होईल हँगिंगची, पण सुंदर दिसतं ते. तर इथं व्यवस्थित मी हँगिंगचे वेगवेगळे प्रकार दाखवत आहे तुम्हाला. इथं बघू शकता मी 10 वापस टाकून घेतलेले आहेत कट बीट्स. ज्यांना कुणाला बेसिक शिकायचं असेल आरीवर्कचं, त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कारण बेसिकचे व्हिडिओ पहिले अपलोड केलेले आहेत. तुम्ही जाऊन आयडीला चेक करू शकता, ज्याच्यामध्ये बेसिकचे पूर्ण व्हिडिओ आहेत. ॲडव्हान्सचे पण खूप सारे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. तुम्ही जाऊन नक्की आयडी चेक करा. आणि आपल्या इंस्टाग्रामला पण फॉलो करायला विसरू नका. इंस्टाग्रामचे लिंक पण मी यूट्यूबच्या बायोमध्ये दिलेले आहे, तर नक्की चेक करा. इथं बघू शकता व्यवस्थित मी हँगिंग तयार करून घेतलेली आहे. आता वापस मी एक लाईन करून घेत आहे. जेव्हा तुम्ही ब्लाऊजवर बनवा, परफेक्ट मेजरमेंट घेऊन बनवा ब्लाऊजच्या बाजूचं. इथं मी तुम्हाला दाखवत आहे, शिकवत आहे, त्याच्यासाठी मी इथं स्केलने थोडीशी लाईन घेत आहे. तर इथं मी कट बीट्स यूज करत आहे. इथं 5 कट बीट्स मी टाकलेले आहेत.
त्याच्यानंतर मी एक हँगिंग मोती टाकत आहे. हे खूप सुंदर दिसते हँगिंग, तुम्ही बघू शकता. आणि छोटी छोटी छान दिसते. तुम्हाला जास्त बीट्स यूज करायचे तुम्ही करू शकता, पण मी इथं 5च केलेले आहेत बीट्स. तर मी इथं एक शुगर बीट्स टाकलेला आहे. आणि शुगर बीट्स टाकल्याच्या नंतर जो हँगिंग मोती आहे त्याच्यातनं सुई काढून घेणार आहोत आपण. हे बघू शकता. आणि क्रॉसमध्ये मी घेतलेले आहे याची लाईन. व्ही शेप बनवणार आहोत आपण. नंतर मी 5 कट बीट्स टाकलेले आहेत. व्ही शेपमध्ये बनवणार आहोत. बघू शकता तुम्ही, खूप छान दिसतंय हे. इथं धागा व्यवस्थित पॅक करायचा आहे. त्याच्यानंतर बरोबर मध्यभागी मी इथं सुई काढून घेतलेली आहे. वापस आपण इथं 5 कट बीट्स टाकणार आहोत. हे बघू शकता 5 कट बीट्स टाकलेले आहेत. आणि एक मोती टाकणार आहे मी. एक शुगर बीट्स टाकत आहे. कधी कधी शुगर बीट्समध्ये छोटी मोठी साईज येते, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो. इथं मी आणखीन सुई काढून घेतलेली आहे. व्यवस्थित धागा पकडून ठेवायचा आहे, नाहीतर धागा तो अटकला जातो. धागा नाही अटकावा म्हणून बोटामध्ये पकडून ठेवा धागा. आणखीन 5 आपण कट बीट्स टाकलेले आहेत. आणि अशीच पूर्ण आपण लाईन बनवून घेणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघत राहा.
तर इथं बघू शकता आपले हँगिंग कंप्लीट होत आहे. आजचा वर्क तुम्हाला कसा वाटला? आजचे हँगिंगचा डिझाईन कसे वाटले वेगवेगळ्या नक्की सांगा मला.